नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, अगोदरच्या लेक्चरमध्ये आपण प्रॅक्टिस सेट 2.1 मधील क्वेश्चन 1 बघितला होता. आता आपल्याला त्यातलाच क्वेश्चन 2 बघायचा आहे. बघा, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन अ डेसिमल फॉर्म. कसं लिहायचं आपल्याला? डेसिमल फॉर्म मध्ये आहेत. आता हे अंशछेद रूपात आहे, p/q फॉर्म मध्ये आहे. ते p/q फॉर्म मधलं आपल्याला कसं लिहायचं? डेसिमल म्हणजे पॉइंट मध्ये भाग घालवायचा आणि पॉइंट मध्ये काय असेल ते उत्तर आपल्याला लिहायचे. मग आपली जुनी पद्धत भाग घालवायची लहानपणीची. ओके, 23 इथं 7 या पद्धतीने आता आपल्याला भाग घालवायचा आहे. लहानपणी असाच भाग घालवत होतो ना आपण, आठवते ना? बघा, 7 एके 7, 7 त्रिक 21 वजा असतं इथं, उरले 2. आता 7 ने 2 ला भाग जाते का? नाही. म्हणजे इथं काय येईल? पॉइंट वरनं घेतला 0, इथं पॉइंट दिला की इथं 0. ओके, 7 एके 7, 7 दुने 14 वजा उरले 6 वरनं घेतला 0, 7 8 56 उरले 4 वरनं घेतला 0, 7 5 35 उरले 5 वरनं घेतला 0, 7 7 49. ह्याच्या खालचं दिसतंय का फळ्यावर? इकडे लिहू फार तर, हां इकडे लिहू 49 इथं लिहू. हां, आता 49 लिहिल्यानंतर इथं वजा, इथं वजा, इथं वजा. 49 लिहिल्यानंतर खाली काय शिल्लक राहते? 1 वरनं घेतला 0, 7 एके 7 उरले 3 वरनं घेतला 0, 7 चोक 28 उरले 2 वरनं घ्यावा लागेल 0. म्हणजे इथं परत काय येईल? 7 2 येईल. परत काय येईल? इथं 2 येईल. मग 14 जर आलं इथं, थोडक्यात लक्षात घ्या, परत इथं 6 येईल. म्हणजे बघा, इथून पुढचं परत हाय असं चालू होईल, असं ते अनंतपर्यंत चालूच राहील. मग आपण काय करूया? इथं थांबूया ह्या 2 पाशी. ओके, मग आता काय होतंय? 4 नंतर 7 चोक 28, 4 नंतर परत काय येतंय? 2च येतंय. म्हणजे इथनं मोर पण कसं येणार? आता इथनं पुढं पण बघा, हे एवढं आलं बरोबर. इथून पुढे आता 2 आलं की नंतर असंच येणार 2 8 5 7 1 4. परत असंच येणार 2 8 5 7 1 4. असं तुम्ही किती पण वेळ भाग घालवत बसला ना तरी असंच येणार. ह्याचा अर्थ हे काय होते? थांबत नाही, असंच वाढत राहते. मग हे सारखंच जर असंच वाढत राहिलं तर आपण ह्याच्या डोक्याच्या वरती काय देऊ शकतोय? बार. मग आपण ह्याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये जे सांगितलं का त्या पद्धतीनं. म्हणून ह्याचं उत्तर आता इथं वर लिहायचं बरं का आपल्याला. ही 1 वरनं 0, 7 एके 7 उरले 3, 0, 7 चोक 28 आणि इथं 2. इथं थांबवायचंय. ओके, म्हणून इथं शेवटचं फायनल आन्सर कसं असेल तुमचं? 23/7 बरोबर 3.285 714. सगळ्याच्या डोक्यावरती बार. बार का आला? कारण ही हाय असं परत पुढे येणार आहे. ओके, त्यामुळं 3.285 714 डोक्यावर बार हे उत्तर ह्याचं असेल डेसिमल फॉर्म. ओके, ह्याला शेवट तुम्ही ब्रॅकेट करू शकताय. बघा, 127/200. आता बघा, 200 ने जर भाग घालवायचा म्हणलं 127 ला, पहिल्यांदा तर भाग जाणारच नाही. ओके, मग पहिला भाग बसेल कशाचा? 0चा. पहिला भाग कशाचा बसेल? 0चा. 0 पहिल्यांदा 200 0 0च घ्यावं लागेल आपल्याला इथं. ओके, इथं वजाबाकी केली तर खाली काय शिल्लक राहील? 127. आता वरनं घ्यावं लागेल आपल्याला परत 0. आता भाग घालवायला चालू करावं लागेल आपल्याला. आता बघा, 200 ने 1270 ला भाग घालवायचा आहे. 200 ने 1270 ला. थोड्या वेळ हे 2 शून्य नाहीत असं समजा. ओके, आणि इथं फक्त 12च आहे असं समजा. 2 ने जर 12ला भाग घालवायचा, 12 पासून पोचायचं म्हणलं तर कसं जावं लागेल? बेसक्क 12. तसंच जायचं आता 200 सक्क 1200. तर इकडं 200चा पाडा लिहून ठेवूया आपण. 200 एके 200, 200 दोन्ही 400, 200 त्रिक 600, 800, 1000, 1200, 1400, 1600, 1800 आणि 2000 झाला हा 200चा पाडा. ओके,
वजा किती राहिले याच्यातनं आता 70, वरनं काय घ्यावं लागेल 0, 0 घेतलं आता 200 आणि 700 भाग घालवायचा, 200 त्रिक 600 उरले 100, वरनं घेतला 0, 200 पाचा 1000, बाकी उरली 0, एकच 0 लिहिला तरी चालतंय हा, आपण सगळे वजाबाकी कोणी 0 लिहिलं. ओके, म्हणजे ह्याचं उत्तर किती आलं 0.635, म्हणून ह्याचं फायनल आन्सर काय असेल 127/200 बरोबर 0.635. थांबलंय असं आहे का, पुढेच कंटिन्यू होत राहिले, बाकी 0 आले 1000 तर भागाकार थांबलाय. हे मी जास्त एक्सप्लेन करत नाही, कारण असला भागाकार जमतोय सगळ्यांना, लहानपणापासून आपण असाच भागाकार करत आलेलो आहोत. ओके, ह्याच्यासारखे काही एक्झाम्पल्स आपण तुम्हाला सोडवायला देऊया. थांबू, हे पॉज कर. बघा आता जे सोडवून दिलं त्याच्यावर आधारित हे 3रं, 4थं आणि 5वं हे तुम्ही सोडवून मला पाठवायचं आहे. 25/99, 4/5, 17/8 हे दोन काय एकदम सोपे आहेत. 5 ने भाग घालवायचा आणि इथं 8 ने, इथं 25/99 आहे. 99 ने भाग घालवायसाठी आता कसं आपण 200चा पाडा लिहिलता तसा पाडा लिहून तुम्ही भाग घालू शकता, किंवा 100च्या जवळपास आहे 99 का लय लांब नाही. 100 × 100, 100 दुने 200 म्हणलं की 99 दुने 198 असतं, 2 ने कमी. 100 त्रिक 300, 99 त्रिक 297, 3 ने कमी असा पाडा असतो. 99चा काही अवघड नाही. ओके, तसा पाडा तयार करा. 3रं, 4थं आणि 5वं सोडवायचे आणि आपल्या मला व्हॉट्सअपवरती पाठवायचे. बघा आता हे झालं. यानंतर आता आपल्याला जायचं आहे 3ऱ्या प्रश्नाकडे. 3रा प्रश्न बघितला की आपला प्रॅक्टिस सेट 2.1 संपतोय. 3ऱ्या प्रश्नासाठी काही बेसिक माहिती असणं गरजेचं आहे, ते आता आपल्याला इथं बघायची. थांबू. बघा आता आपल्याला काही बेसिक माहिती बघायची. मग त्यामध्ये 4-5 स्टेप्स आपल्याला त्या गणितासाठी आवश्यक आहेत. त्या सगळ्याच्या आधी आपण प्रॅक्टिस घेऊया आणि नंतर एक पूर्ण गणित घेऊया. त्यामध्ये बघा पहिल्यांदा समजा असं असेल 3.3 बार. काय असेल 3.3 बार. ह्याचाच अर्थ काय असतो तर हे 3.3333 असं हे अनंत कालापर्यंत चालूच राहते, अनंत नंबर्सपर्यंत, हे कुठंच थांबत नाही असा त्याचा अर्थ आपण सांगितलेला आहे ऑलरेडी. ओके, ह्याला जर आपल्याला आता 10 ने गुणायचं असेल, काय करायचं असेल 10 ने गुणायचं असेल, मल्टिप्लाय बाय 10. 10 ने काय करायचं आपल्याला याला मल्टिप्लाय करायचं असेल तर काय होणार बघा. आता 10 ने जर मल्टिप्लाय केला आपण तर हा जो एक पॉईंट आहे तो काय होईल पुढं सर्कल, म्हणजेच काय होईल हे होईल 33.3333 डॉट 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 असं अनंतापर्यंत. थोडक्यात हेच आपण कसं लिहू शकतो 33.3 बार. कसं लिहू शकतो 33.3 बार. येते का लक्षात? अजून एखादं उदाहरण घेऊया. समजा तुम्ही असं असेल 0.6 बार. ओके, हे जसा अर्थ कसा असणार आहे 0.666 असा आनंदापर्यंत. मी जर म्हणलं शाला मल्टिप्लाय करायचे कितीने 10 ने मल्टिप्लाय करायचे, कितीने मल्टिप्लाय करायचे 10 ने, तर ह्याचंच कसं होईल एक घर पॉईंट पुढं सर्कल, म्हणजे काय येईल 6 पॉईंट. हे 0 जर आहे असं ठेवलं तर ठेवू आहे असं, ठीक आहे, काय अडचण नाही. 0 6 1.6 काय होईल इकडे येईल, आणि पुढचं 6 बार आहे ते मात्र हाय असंच राहील, ते अनंतपर्यंत आहे. म्हणजे 0.6 हेच कसं 6.6 बार. 0 काही इकडचा नाही लिहिला तरी चालतंय. ओके, 10 ने मल्टिप्लाय करायला जमल का 10 ने मल्टिप्लाय करायला? तसंच जर समजा आता एखादी संख्या अशी असेल 0.15 बार. ह्याचा अर्थ हे कसं आहे, कसं वाढत जात आहे 0.15 15 15 15 15 15 असं किती पण लांब वाढत जात आहे. ती येते लक्षात? समोर लक्ष दे. लक्ष इकडे तिकडे जाऊन चालणार नाही. तर माझ्यासमोर नाही कोण बसलं कॅमेराकडे बघून, म्हणजे जो बघतोय त्याच्यासाठी सांगतोय लक्ष समोर, विचलित व्हायचं नाही, इकडं कॉन्सन्ट्रेशन पाहिजे. आता हे जर 0.15 असेल
ह्याला जर मी 100ने मल्टिप्लाय केलं, कितीने मल्टिप्लाय केलं 100ने, तर किती घरं पॉईंट पुढे येईल 2 घरं. बघा 10ने मल्टिप्लाय केलं की 1 घर पॉईंट पुढं, 100ने मल्टिप्लाय केलं की 2 घर पॉईंट पुढं, आणि 1000ने मल्टिप्लाय केलं की 3 घर पॉईंट पुढे घ्यावं लागतं. समजते. मग आता 100ने जर मल्टिप्लाय केलं तर 2 घरं म्हणजे 1 आणि 2 म्हणजे पॉईंट कुठं येईल, हिथं येईल. बरोबर का? म्हणजेच कसं येईल 15.15 असं डॉट डॉट, म्हणजेच काय 15.15 बार. ओके. और आगे जाऊ. जर मला 0 पॉइंट किंवा बरं ठीक आहे 0 पॉइंट असू द्या 638 बार, ह्याला जर 1000ने मल्टिप्लाय करायचं, आय हॅव टू मल्टिप्लाय दिस नंबर बाय 1000, देन व्हॉट विल हॅपन हिअर. काय होऊ इकडं काय होऊ शकते बघा. तर 100ने मल्टिप्लाय केलं की 2 घरं पॉईंट पुढे गेलता. आता 1000ने मल्टिप्लाय केलं की 3 घरं पॉईंट पुढे जाणार आहे. म्हणजेच कसं येईल हे 1 2 3 638 बार. समजतंय का? समजायलाच पाहिजे. तुम्ही मला समोर पण नाही सांगायला की सर समजतंय नाही समजतंय, समजतंय असंच गृहीत धरू. ओके. सोपं आहे कारण एकदम. 10ने मल्टिप्लाय केलं की 1 घर पॉईंट पुढं, 100ने केलं की 2, 1000ने केलं की 3. ओके. हे थोडंसं एक बेसिक तुमच्या लक्षात राहिलं पाहिजे. त्यानंतर बघा आता पुढे जाऊया आपण. तुम्हाला इक्वेशन्स सोडवायला मी शिकवलेलं होतं पहिल्या चॅप्टरमध्ये. सेट या चॅप्टरमध्ये तुम्हाला इक्वेशन सोडवायला शिकवलेलं होतं. आपण इक्वेशन सोडवत होतो म्हणजे आपण त्याच्यातल्या एक्सची किंमत काढायला शिकवलेलं होतं. एक्स वाय जे व्हेरिएबल आहे त्याची किंमत. ओके. आता हे थोडंसं त्यासारखंच आपल्याला बघायचं आहे. समजा असं असेल एखादं इक्वेशन 10x बरोबर 3.3 बार. बघा 10x बरोबर 3.3 बार. ह्याच्यातून जर आपल्याला वजाबाकी करायची असेल तर x बरोबर समजा असं असेल 0.3 बार. काय करायचे आपल्याला वजाबाकी. डायरेक्ट स्टेप सांगतोय हा, प्रॅक्टिस भरपूर लागते याला. अगोदर स्टेप सांगूया समजून, अशी उभी वजाबाकी करायची आपल्याला. ओके. बघा आता 10x मधनं 1x गेलं की काय राहील 9x बरोबर 3.3 बार आहे आणि 0.3 बार आहे. ह्याचा अर्थ पॉईंटच्या इकडं 3 3 3 3 अनंतापर्यंत आहे. इथं पण पॉईंटच्या इकडं 3 3 3 3 अनंतापर्यंत आहे. म्हणजेच काय इकडच्या प्रत्येक 3 मधनं इथलं प्रत्येक 3 वजा होईल आणि उत्तर किती राहील 0. म्हणजेच मी असं म्हणतो इथल्या 3 बारला इथलं 3 बार थोडक्यात कॅन्सल होतंय. असं कॅन्सल करायचं नसतं बरं का, सांगतोय कॅन्सल होतं. मग राहिलं काय 3 मधनं 0 गेलं की किती राहिलं उत्तर ह्याचं 3. म्हणजेच x बरोबर किती येईल 3/9. आता 9 कुठनं आलं तर 9 इकडं गुणुले इकडं आले की काय होईल भागिले होईल. मग बरोबर x 3 एके 3 3 त्रिक 9 हे आलं उत्तर xच 1/3. चाललाय कशासाठी कुठाला माहिती आहे का आपल्याला. आता ह्याच्या अगोदरच्या प्रश्नात काय केलं अंशछेद दिलतं आणि डेसिमल विचारलेलं. आता डेसिमल देणार आहे ती आणि असं अंशछेदमध्ये लिहायचंय, त्याच्यासाठी ही कुठाना चालू आहे. आता ह्याच्यासारखंच अजून एक बघूया. समजा असं असेल 100x बरोबर 15.15 बार आणि x बरोबर 0.15 बार. असं जर असेल तर इथं पण काय होईल 15 बार को 15 बार कॅन्सल. 100x मधून 1x गेलं की राहील 99x. 15तनं 0 गेलं की राहिलं 15. म्हणजेच x बरोबर 15/99. भाग जातंय का 5 आणि 1 6 3ने भाग जातं ह्याला पण आणि ह्याला पण. म्हणजेच x बरोबर 3×5 15 3 त्रिक 9 3 त्रिक 9. हे अशी वजाबाकी आपल्याला करावी लागणार आहे.
पण बघा मल्टिप्लाय करायचं कळलं मगाशी, आता हे वजाबाकी पण कळली असेल. तर अजून एकच मुद्दा ह्याच्यातला सांगायचा राहिलेला आहे, तो सांगतो. बघा आपल्याला काय करायचं, प्रश्नामध्ये काय सांगितलेलं आहे त्यांनी आपल्याला, अजून प्रश्नच सांगितला नाही मी, मग प्रश्नामधलं काय सांगितलंय कसं कळायचं. तर बघा आता समजा असं असेल 0.3 बार असेल, परत एक एक्झाम्पल घ्या 0.18 बार असेल, 0.121 बार असेल, 0.13 बार असेल, अशा संख्या आहेत वेगवेगळ्या. हिथं आपल्याला मल्टिप्लाय करायचं होतं. मग अशी आपण 10ने सांगितलं, 100ने सांगितलं, 1000ने. नेमकं 10ने कधी, 100ने कधी आणि 1000ने कधी, हे आता इथं आपल्याला बघायचं. बघा पॉइंटच्या इकडं एकच घर असेल आणि त्याच्यावरती 12 असेल तर मल्टिप्लाय 10ने. पॉइंटच्या इकडं 2 घरांवर 12 असेल तर पॉइंट 100. 3 असतील तर 1000ने. मग इथं कितीने मल्टिप्लाय करावं लागेल, 100ने, कारण पॉइंटच्या इकडे किती घर आहे ती 2. एक घर असलं की 10ने मल्टिप्लाय, 2 घरं असली की 100ने मल्टिप्लाय आणि 3 घरं असली की 1000ने मल्टिप्लाय, 4 घरं असली की 10,000, 5 असली की 1,00,000, सो ऑन, असं वाढतच जाते. पण आपल्याला जास्तीत जास्त इथपर्यंत असणं आवश्यक आहे. ओके, तर जाऊया डायरेक्ट आता प्रश्नांकडे. प्रश्नांकडे जाऊया, क्वेश्चन नंबर 3 कडे. ओके, स्टॉप. बघा क्वेश्चन काय आहे, राईट द फॉलोइंग रॅशनल नंबर्स इन P/Q फॉर्म. अगोदर डेसिमल बघितलं, जे P/Qचं डेसिमल केलं, आता डेसिमलचं P/Q अपोजिट क्वेश्चन आहे. मग बघा आता उत्तराला सुरुवात केल्यानंतरच्या स्टेप्स लक्षात घ्यायच्या. त्या 0.6 बार असं असेल, कसलं का गणित असं ना, पहिली पायरी एकदम सोपी आहे. डायरेक्ट म्हणायचं लेट x इज इक्वल टू 0.6 बार. जी संख्या असेल ती x मानायची, जी संख्या असेल ती x मानायची, फिक्सच प्रत्येक गणितासाठी. आणि त्याला म्हणून टाकायचं इक्वेशन नंबर 1, नाव द्यायचं त्याला. आपल्याला कशी नावं दिली ते तसं त्याला नाव देऊन टाकायचं, काय, इक्वेशन नंबर 1. आता बघा हे इक्वेशन नंबर 1 झालं. पॉइंटच्या पुढं किती संख्यांच्या डोक्यावर 12 आहे, तर एकच संख्या आहे 6. ओके, अशा जर 2 संख्या असत्या त्याच्या डोक्यावर 12 असतात तर वेगळं काहीतरी करावं लागलं असतं. आता एकच संख्या आहे, मल्टिप्लाय कितीने करणार, 10. 2 असत्या तर 100, 3 असत्या तर 1000. ओके, एकच आहे म्हणून मल्टिप्लाय बाय 10. मी तर असं म्हणतो मल्टिप्लाय बाय 10. 10ने गुणायचं का 10ने. आता xला जर 10ने गुणलं तर काय होईल, 10x. बरोबर मी इथं डायरेक्ट लिहिणार आता 6.6 बार. कसं आलं हे जर कळलं नसेल, घे व्हिडिओ मागं, लगेच कळतंय. सुरुवातीला सांगितलं आपण. ओके, 6.6 बार हे झालं इक्वेशन नंबर 2. इक्वेशन नंबर 2. आता आपल्याला काय करायचंय तर वजाबाकी करायची, मगाच्या सारखी, मगाशी सांगितलेली तशी वजाबाकी. हे जे 1 नंबरचं इक्वेशन आहे ते ह्या 2 नंबरच्या इक्वेशनमधनं वजा करायचे. तसंच का करायचं, 10x मोठं का 1x मोठं, इथे एक्सच्या शेजारी कोण नाही म्हणजे कोण असतं, 1, म्हणजे 1x मोठा आहे, बरोबर आहे. 10x मधनं आपल्याला 1x घालवायचे. सोपं काय जातं बघा, x मधनं 10x घालवायचं नाही, चुकीचं वाटतंय. मग काय करायचं, 10x मधनं x घालवायचं. म्हणजेच इक्वेशन नंबर 1 हे इक्वेशन नंबर 2 मधनं वजा करायचे. ओके, काय करायचे, वजा. प्रॉब्लेम झाला काय ना. हां, मग आता वजा करायचे म्हणल्यावर काय करायचं, सॉरी रिपीट. इक्वेशन नंबर 1 इक्वेशन नंबर 2 मधनं वजा करायचं. हे इंग्रजीतनं कसं लिहिते ती, तर सबट्रॅक्टिंग बी राहिलं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1. कोणतं इक्वेशन वजा करायचं आपल्याला, 1. कशातनं वजा करायचंय तर 2 मधनं, फ्रॉम 2. सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1
फ्रॉम 2. मग बघा आता हे लिहिताना कसं लिहायचं, 10x बरोबर 6.6 बार, x बरोबर 0.6 बार. 10x मधनं 1x गेलं की 9x बरोबर 6 बारला 6 बार कॅन्सल, 6तनं 0 गेलं की 6, म्हणजेच x बरोबर 6/9, म्हणजेच x बरोबर 3 दुने 6, 3 त्रिक 9, 2/3. x बरोबर 2/3 आणि x म्हणजेच कोण आहे 0.6 बार. मग फायनल उत्तर काय असेल आपलं, 0.6 बार इज इक्वल टू 2/3. प्रश्नात सांगितलेल्याप्रमाणे केलं का, काय सांगितलेलं, राईट इनटू द P/Q फॉर्म. दिस इज decimal form and here is the P/Q form of this decimal form. हा डेसिमल फॉर्मचं P/Q रूप किती आलं, 2/3. ओके, कसं कसं केलं रिपीट सांगतो. पहिल्यांदा 0.6 बार आहे, लेट म्हणलं x इज इक्वल टू 0.6 बार. प्रत्येक गणितासाठीची मेथड लेट म्हणावंच लागल. इक्वेशन नंबर 1 नाव दिलं, पॉईंटच्या इकडे एकाच घराच्या डोक्यावर एकाच संख्येच्या डोक्यावर बार आहे, त्यामुळे काय म्हणलं मल्टिप्लाय बाय 10. 2 ह्याचं असतं तर 100 केलं असतं. मग आता 10ने मल्टिप्लाय केलं, मग xला 10ने मल्टिप्लाय केलं की 10x झालं बरोबर. हे 0.6 बार. ओके, म्हणजेच कसं आहे हे 6 वाढत जातं सांगितलंय मग, म्हणून काय केलं इथं 6.6 बार 10ने मल्टिप्लाय केलं की. मग सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. 1 इक्वेशन बार काय x आहे, 2 कसं आहे 10x आहे. एक इक्वेशन बारका असल्यामुळे ते दुसऱ्यातनं काय केलं वजा. लिहिताना कसं लिहायचं, सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. 2 मधून 1 वजा करू. आता 2 मधून 1 वजा करू ह्याचा अर्थ वरती कोणतं लिहावं लागेल, 2 नंबर लिहावं लागेल आणि खाली कोणतं लिहावं लागेल, 1 नंबर. म्हणून लिहिलं 1. मग 10x मधून 1x गेले की 9x, 6 बारला 6 बार मनातल्या मनात कॅन्सल, 7नं 0 गेलं की 6. मग हे 9 इकडं गुणले, इकडं आले काय झालं भागिले, x बरोबर 6/9. मग x बरोबर 3 दुने 6, 3 त्रिक 9, म्हणून 0.6 बार म्हणजेच x आहे बघा. 0.6 बार बरोबर 2/3 हे आलं P/Q फॉर्ममध्ये. ओके, अजून एक असलं दुसरं इथं लगेच सोडवून देऊया आपण. बघा 15.89 बार. बार. पहिली पायरी आहे अशी, लेट x इज इक्वल टू 15.89 बार. दिस इज इक्वेशन नंबर 1. ओके, आता हिअर वी हॅव टू मल्टिप्लाय बाय किती, पॉईंटच्या इकडे किती घरांवर बार आहे, किती संख्यांवर बार आहे, 2, 8 आणि 9 दोघांवर मिळून आहे. याचा अर्थ तिथं कसा 89 89 89 89 89 ऐसा आगे अनंत काल तक बढ़ता जाएगा. इथं आता मल्टिप्लाय बाय 0.89 बार आहे, म्हणून मल्टिप्लाय बाय किती करावं लागेल, 100. मग आता 100ने जर x ला मल्टिप्लाय केलं तर काय येईल, 100x बरोबर 0.89 इकडे घ्यावं लागल. हे 15 हाय असं 100ने मल्टिप्लाय केलं, पॉईंट किती घर पुढे घेणार, 2 घर. किती घर, 2 घे, 2 घर. 1589 झालं, पुढं पॉईंट हे 89 बार काय होईल, हाय असंच राहील बरोबर आहे का. 1589 झालं बघा, इकडं पॉईंट 2ने पुढे घेतला आपण, 100ने मल्टिप्लाय केलं. 10ने केलं असतं तर एकच घर मोर घ्यावं लागलं असतं. पण आपला नियमच काय ठरलाय, पॉईंट इकडे जेवढ्या संख्यांच्या वर बार आहे तेवढ्या ह्याने गुणायचं. 2 संख्येवर बार आहे म्हणून 100, 3 असलं तर 1000. वारंवार सांगतोय आपण, विसरायचं नाही. आता हे कसं झालं, 1589.89 हे इक्वेशन नंबर 2. करा सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. इक्वेशन 1 फ्रॉम 2 वर कुठलं लिहायचं, मग 100x बरोबर 1591.
89.89 बार. एक्स बरोबर किती आहे हो 15.89 बार. ओके, हे तर तुम्हाला माहिती आहे पॉईंटच्या खाली पॉईंटच आला पाहिजे. 89 बार गेलं, इकडे राहिलं 99 एक्स. 9तनं 5 गेलं की 4, 8तनं 1 गेलं की 7 आणि इकडचं 5 मधनं 0 गेलं की 5. 1574 म्हणजेच एक्स बरोबर 1574 भागिले 99 म्हणजेच 15.89. एक्सच्या जागेला काय घेऊ शकतोय आपण 15.89 मूळ गणित आपलं. ह्याच्या डोक्यावर बार इज इक्वल टू 1574 भागिले 99. दिस इज आवर फायनल आन्सर. आता चुकता कुठं तुम्ही सगळ्यात जास्त गेल्या 2-3 वर्षाच्या अनुभवावरून सांगतो, बार लिहायचे भरपूर जण विसरतात. 89च्या डोक्यावर बार लिहायचं भरपूर जण विसरतात. काही जण हितच लिहितात बळच. हिथं लिहून उपयोग नाही, हिथं लिहायचाच नाही. हिथं पण बार विसरायचा नाही. 89च्या डोक्यावर बार, हिथं पण 89च्या डोक्यावर बार. तिथून पुढे शक्यतो बार कुठे येणार नाही. डायरेक्ट हे शेवटच्या पायरीला मेन गणित आहे असं आणि इकडं आलेलं उत्तर आपलं. बरोबर, हे आपलं फायनल आन्सर. अजून एखादं घ्यायचं का? एक घ्यायचं का? तुम्हाला विचारतोय मग तुम्ही मला सांगचाल का? आता सांगू शकताय का? नाही सांगू शकत. तर माझ्याच मनाने विचार करतो मी. तुमचं म्हणणं असं आहे की घ्या असं मी समजतो आणि तिसरं एक घेऊन टाकूया. ओके, 1 मिनिट. 2.514 बार. मग बघा आता, लेट x इज इक्वल टू 2.514 बार. इक्वेशन नंबर 1. हेअर किती डोक्यावर बार आहे? किती संख्यांच्या? 5, 1, 4 अशा एकूण 3 संख्या आहेत. म्हणजे इथं तुम्हाला म्हणावं लागल मल्टिप्लाय बाय 1000. 1000ने मल्टिप्लाय. 3 संख्या आहेत म्हणून एक्सला जर 1000ने मल्टिप्लाय केलं तर काय येईल? 1000 एक्स बरोबर 2. ह्या 514 हाय असं 3 घरं इकडं, मोरचा इथला पॉइंट हाय असा आणि परत 514 बार. बरोबर, 1000ने मल्टिप्लाय केलं त्यामुळे 3 घरं पॉईंट पुढं आला. इथं आला पॉईंट 2514 झाल्यावर 1 घर 2 घर 3 घर आला का? इथं पॉईंट हे 514 कंटिन्यू वाढत राहते. ते आपण हाय असंच ठेवलं. दिस इज इक्वेशन नंबर 2. नाऊ सबट्रॅक्टिंग इक्वेशन 1 फ्रॉम 2. 1, 2 मधून वजा करू, इकडं करू वजा. बघा आता 1000 एक्स हाय असं बरोबर 2514.514 बार. एक्स बरोबर काय आहे? 2.514 बार. 1000 एक्स मधून 1 एक्स गेलं की राहिलं 999 एक्स बरोबर 514 बारला 514 बार कॅन्सल. 4 मधनं 2 गेलं की 2, 1, 5, 2 म्हणजेच वजाबाकी करतोय हा. इथं 1 मधनं इथं काय नाही म्हणजे 0 आहे. 5 आहे असं घेतलं, 2 आहे असं घेतलं. 2512.999 म्हणजेच 2.514 बार बरोबर 2512 भागिले 999. दिस इज आवर फायनल आन्सर. अशा पद्धतीनं आपला प्रॅक्टिस सेट 2.1 संपलेला आहे. पण अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम्स दिल्यानंतर ह्या प्रश्नावरचे आधारित प्रॉब्लेम्स लगेच देऊन टाकू तुम्हाला. किती झाले आपले? 3. तुम्हाला सोडवायसाठी चौथा 0.7 बार. त्यानंतर 5वा 3.17 बार. त्यानंतर
6 7.529 बार. ओके, हे 6 प्रॉब्लेम्स म्हणजे 3 मी दिले सोडवून, हे 3 तुम्ही सोडवून पाठवायचे आणि हे 3 सोडवून झाल्यानंतर परत तुम्ही मला प्रॅक्टिस सेट 2.1 पूर्ण सोडवून पाठवायचा. प्रॅक्टिस सेट आधी ही 3 सोडवायची. पहिला प्रश्न तुम्ही अगोदरच सोडवला आहे, परत दुसरा आणि तिसरा ह्या व्हिडिओमध्ये सांगितलं आपण. आता हे सगळं झाल्यानंतर प्रॅक्टिस सेट 2.1 हा रिपीट होतील काही प्रॉब्लेम्स, काय अडचण नाही. प्रॅक्टिस सेट 2.1 पूर्ण सोडवायचा वळीनं आणि तो प्रॅक्टिस सेट 2.1 तुम्ही मला व्हॉट्सअपवरती पाठवायचा. ओके, धन्यवाद.